हिंदू धर्मातल्या जुन्या परंपरा बदला, अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडांचा वापर टाळा, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली आहे। राज ठाकरेंच्या या भूमिकेवर हिंदू धर्मीयांना नेमकं काय वाटतं पाहूयात या रिपोर्टमधून। लाकडांचा वापर टाळा, विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करा। हिंदू जननायक राज ठाकरेंची सुधारणावादी भूमिका। राज ठाकरेंचा सल्ला हिंदू धर्मीयांना मान्य होईल? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या आजोबा प्रबोधनकार ठाकरेंच्या पावलावर पाऊल टाकायचं ठरवलंय। बालविवाह, विधवा केशवपन, मंदिरातील पुजाऱ्यांची अरेरावी, अस्पृश्यता, हुंडा प्रथा अशा हिंदू धर्मातल्या अनेक जुनाट चालीरीती, प्रथा, परंपरांच्या विरोधात प्रबोधनकारांच्या कोदंडाचा टणत्कार घुमला। आता राज ठाकरेंनीही हिंदू धर्मातील परंपरा बदलण्याची मागणी केली आहे। अंत्यसंस्कार करताना लाकडांचा वापर टाळा, त्याऐवजी विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करा, असा प्रबोधनाचा डोस राज ठाकरेंनी हिंदूंना पाजलाय। जी जंगलतोड होते त्या सगळ्या जंगलतोडीचा सर्वाधिक जर समजा लाकडाचा पुरवठा जर कुठे होत असेल तो स्मशानभूमीमध्ये होतो। आणि इलेक्ट्रिकवरच्या ज्या काही तुमच्या आहेत त्या काय म्हणतात त्याला विद्युत दाहिनी, याचं देशभरामधलं प्रमाण 0.1% पण नाहीये। ज्यांच्याकडे मुबलक जंगलं आहेत जगभरामध्ये त्यांच्याकडे खाली पुरतायत, आणि आमच्याकडची जंगलतोड ही सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती होते। ती जात आहेत कुठे लाकडं ही पण पाहणं गरजेचं आहे। पण मला असं वाटतं राज्य सरकारने, केंद्र सरकारने या विद्युत दाहिन्यांचं प्रमाण सगळ्यात जास्ती वाढवलं पाहिजे। दरम्यान राज ठाकरेंच्या या सुधारणावादी भूमिकेचं माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी समर्थन केलंय। सूचना चांगली आहे, खरंच आहे, पण आपल्याकडे काही ठिकाणी आपण बघितलं की अजूनही लोकांच्या या विश्वासाला बदलवण्याची आवश्यकता आहे। लोकांना विद्युत दाहिनीमध्ये आता थोडं बदल होत आहे, पण मला वाटतं की काळानुरूप आपल्याला विद्युत दाहिनी, गॅस दाहिनी याकडे जावंच लागेल। किंवा गवऱ्यावर आता शेणापासून ज्या गवऱ्या तयार होत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काही मशीन्स निघाल्या, रॉड्स लाकडासारखे तयार होतात, त्याचाही विचार भविष्यात निश्चितपणे केला पाहिजे। त्यांची सूचना ही योग्य आहे। दुसरीकडे भाजपच्या अध्यात्म आघाडीचे प्रमुख तुषार भोसलेंनी मात्र राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध केलाय। हिंदू धर्मातील सनातन काळापासून सुरू असलेल्या परंपरा बदलण्याचा प्रश्नच नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय। हिंदू धर्मात सनातन काळापासून अंत्यसंस्कार हे लाकडावर दाह, अग्निदाह देऊन केले जातात आणि त्याच्यात बदल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। कोणताही सनातनी हिंदू त्यात बदल सहन करू शकत नाही। पण राज ठाकरेंनी काही बदल सुचवले, ते वैयक्तिक त्यांचं मत असू शकतं, पण हिंदू धर्मात ही बदल करण्याची पद्धत कोणीही सहन करणार नाही। एका मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी साधारण 3 मण म्हणजे 120 किलो लाकडं लागतात। बेसुमार सुरू असलेली जंगलतोड थांबवण्यासाठी, ग्लोबल वॉर्मिंग पासून वाचण्यासाठी राज ठाकरेंनी हा उपाय सुचवलाय। हिंदू जननायक अशी स्वतःची प्रतिमा राज ठाकरेंनी अलीकडच्या काळात उभी केली आहे। त्यांच्या या नव्या भूमिकेचं पर्यावरण प्रेमींकडून स्वागत होईल, मात्र लाकडांवर अंत्यसंस्कार करण्याची परंपरा थांबवण्याची सूचना हिंदू धर्मीयांना किती रुचेल हा प्रश्नच आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।